श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1 ते 21. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम रक्तांग रक्तवर्णपद्यनेत्र सुहासवदनं कंठाटोपी च मालादंडकमंडलुधर कंटाकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम. जय जय क्षीर सागर विलासा मायाचक्र चालका विनाशा शेषशयना अनंत वेशा अनामतीतानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर्षधर अगम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाताती ब्रह्मासुता न मिळेली. जो अज्ञान तिमिर नाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमिला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकोनी या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. आता नमू साधू वृंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमिले. ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते कडेन पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरणं नाम प्रथमध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणते एके हारी दोघांसी बैसोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थे समग्र 80,000 हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पाटलो गोदात टाका प्रती जे
क्रियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रतीयेने तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासोनी. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पा टोळ झाले भक्त. तेथेची साकल्य वृत्त अल्पमती के विवरणू. सवे घेऊनी स्वामींची टोळ जाती अक्कलकोटासी. अर्ध मार्गावरून टोळांसी मागे परतने भाग पडे. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथून निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यासव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती. स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला भोसाळ. तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीजे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोकांमाजी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला कायवानी. गावात यती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समस्ते पावले वंदिली. षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती. नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव. हे तयाची सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले, ऐसे आले कित्येक. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यतिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी 2 संन्याशी आले अक्कलकोटासी. हसोणी म्हणती जणांसी, ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोगभोगी. साधू लक्षण याच्या अंगी, कोणते हो वसत असे. ऐसे त्यांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवलेक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी.
तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्याशी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेचु जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती, कोणी आनोनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्याशी कौतुके पाहती, मना माझी आश्चर्य करीती. क्षणेक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी, तेथून या उठले. दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना, त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुस्सित जना, अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भव कानन वैश्वानरा, अज्ञानतम छेदका भास्करा. पूर्व साक्षी परात्परा, भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत. स्वामीराज वास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे, राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्यावसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी. आपली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाई समग्र आनंदित जाहली. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यांसी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तयाते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यांसी, विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींची कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले, केले तितुखे व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळप्पाप्रती. त्याज लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल वडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. द्रवेन सर्व वशा, चोळप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होनी समर्थांनी, बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन, समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु.
अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी, मल्हार रावाची म्हणी आम्हा विषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीशी. परी पहावा यज्ञ करोनी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी, तायते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असे कोणे एके दिवशी साधोनी योग समयासी, मेन्यात घालोनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृप कार्याची धरोनी हाव आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वत्सरे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवित. ती पाहुनी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला, यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडाचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला, त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठ अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठ अध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जय जी निर्गुणा, जय जय जी सनातना, जय जय जी अगहरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवसनिशी, हेरळीक कराधिक शास्त्रांची वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करोनी लोका उपदेशिती. त्यांसी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी, बहुत करोनी खटपटी बुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्या वेळा. पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकून या सत्वर यतिराज हसले. मुके काही न बोलती वारंवार हास्य करीती, बाहुन्यांशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी. हातो वेडा संन्याशी भुरळ पडली लोकांसी, लागेले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी स्वामींशी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी लोटली काही निशी, एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी रुचिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारसी जागृती आली
येतयांसी त्यांनी धोरोणी बुवांसी सावध केले. त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असं दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपासी. पुसता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी रुचिकांसी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणीजे कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हातानयेची. बुवांप्रती पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त सप्तमध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जय जी सुखधामा, जय जय जी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशानंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्मागाध तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्नपाणी. नावडे भोग विलास सुखोपभोग कैसा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस चिंतानने पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्राह्मण संतर्पणे. भौसाल दिधली दाणे आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी. कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधी पासोन ऐसा कोण समर्थ. मग केलं एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा ताईंसी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारोनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करीती घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी जाती अतित्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार विंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमध्याय श्रीरस्तु. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शन येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक दर्शन येते धावनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रवलोभ पूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी इटुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीशी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करी ती बाई आनंदिली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामींप्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागोन ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधी पासोनी. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाती टाकोनी. सेवेकरी शंकररावांची म्हणती लीला करोनी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानशी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांची आणि शेखनूर दर्ग्याची एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहले स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची.
प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. मनती व्याधी गेल्यानंतर रुपये देन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे जुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गशी. कीर्ती शंकर रावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त नवम अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करोनी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते सेवटासी नेणार स्वामी समर्थ स्थितीपै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतायांप्रती. सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात येऊ बगले. सद्गुरू सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती. पाहुन या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढ तर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगोनी सर्वत्रासी. निघाले सद्गुरू शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिव आराधना करीती कामन चित्ती धरोनी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत त्यांसी. तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तीही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविली तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगद उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केले दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण वैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी लावित अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दादा त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावण. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीशी वृत्तांत करुणोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. ओपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागिले अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करीताती.
परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पाशी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी, तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवाला तयांसी विचार निघाले तेथुनी सत्वर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले, स्थान पाहुनी आनंदले, नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिले. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी, जप ध्यान आटपोनी मागोती येते गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी, असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणीय संध्या वंदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्राम माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडोनी गृह सुतकांता, शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयाचे मानस कदा उदास न हेची. अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखुनी ऐसी परी बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी. जाणी सोडिले त्यांनी घरी, मागून या मधुकरी, जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या माहेरी बैसोनी तेथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निशी दिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपले प्राक्तन भोग भोगवी दारुन, पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 येती मूर्ती, येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असत आहे के रात्री, एक ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण, आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालोनी वृची कैकनी घाला. त्यासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले, ग्राम माझी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी, बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुन त्यांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती येती रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत 11 गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. करावया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरतसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटे श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत, तेची समर्थ श्री स्वामी. कथाध्याय जयंती बाळाप्पा आले अक्कलकोटी, पुण्य नगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनेच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन स्वामी मूर्ती पाहुन, बाळाप्पाने धावून दृढ चरण धरियेले. येऊन या भाणावरती श्रीचरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेम करून, बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्यासवे एक जहागीरदार ते होते बिराडावर, स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींची अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून त्यांची बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ सतीनृप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मात्या आचरण, घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास दैवत त्यांचे करावे पूजन नित्य, माध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामींजवळी येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षेकारणे. मागुनी या मधुकरी मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐसा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले. तुळप्पा आदी करून सेवेकरी बहुतजन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी त्यांची बाई आज्ञा करी ऐसी, आपणही श्री सेवेची करीत जावे आनंदे. बहुतजन सेवेकरी बाई मुख्य, त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे.
हे बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडूनी टाकिले भांडण, एकचित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामींप्रती दृढ भाव धरोनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची शरीरास व्याधी जडली, रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली, ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाप्पासी यावे मरण, विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगोनी बाळाप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैसे आज्ञा प्रती एके दिनी समर्थ करीती, परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठ त्यातून उचलून पाहता वाचून, न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भटे एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे, बाळाप्पासी समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकोनी चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण. त्याचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुले करी भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती, कैसा दुरतया प्रति करीतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत 12 अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नम. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसू पाहती, परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी, तयाते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तेथे, तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका लागता स्वामींसी बाळाप्पा ते उठविले. ते पासून बाळाप्पासी त्रास देत हरणीशी गाराने सांगता समर्थांची बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटे श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपापर्यंत स्वामी सेवा तो करीत, त्याची द्रवशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ, राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांची अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येतात त्वरित, सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले, तयांसी हार नाही आम्हापासी, बाळाप्पा ठेवतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकोनी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी एवढी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकोनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे, जबाब दिधला चोळप्पाने, बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतो नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईचेने ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एक अवसरी काय झाले नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रींजवळी, त्यांची करुणी झोळी समर्थे करी घेतली. अलक शब्द उच्चारीला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे होणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीती आणून, लागता एक क्षण 100वर गणती झाली.
झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन, चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे, पाहुणीय द्रव्यासी आनंद झाला तयांसी, परिणा आले मानसी श्री चरण अंतरले, चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिता ती, कोणे केवसरी सुंदरबाई बाळाप्पावरी, रागोनी दृष्टोत्तरी ताडन करी भोसाळ, ते ऐकोनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी, सोडोनी स्वामी चरणांची म्हणती जावे येथोनी, आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी, याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले, तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ, बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे, बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले, सेवेकरांनी तेव्हा समजले निज मनी आज्ञा आपणा मिळेना, कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागोन, तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले, श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळे दर्शन येत, हिशोब ठेवित जपाचा, काढूनी दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी, गर्व भरेती कोणासी मानी नाशी जाहली, सुंदर बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून यादाविती, परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना, अक्कलकोटी त्यावसरी माधवराव बर्वे कारभारी, तयांसी हुकुम झाला सत्वर बाईसी दुरी करावे, परी राणीस भिवोनी तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले, तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजला, मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर, फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्तीचा अंत ऐसा झाला बाईच्या, स्वामीची सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमून व्यवस्था केली असे नुप्राय, मग सेवा कराव्यासी घेऊन गेले बाळाप्पासी, म्हणते देऊ तुम्हासी पगार सरकारातून, बाळाप्पा बोलले तयाची द्रव्यशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की, बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगो न करविले श्रीने उद्यापन, हिशोब जपाचा घेतला, बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली, उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले, दृढ निश्चय आणि भक्ती तैशी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची, ओगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती, सद्भाव जे नमस्कारिती त्यांवरी होती कृपाळू, अक्कलकोटा निवास या जय जयजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोडहा, इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु, शुभम भवतु। अध्याय 14 श्री गणेशाय नमः। जय जयजी करुणा घना, जय जयजी अगशमना, जय जयजी परम पावना, दीनबंधो जगद्गुरु, प्रातःकाळी उठोनी आधी करावे नामस्मरण, अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी, प्रातःकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावण सुवासिक कुसमे अर्पावी, धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे, नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या, षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा, मग करावी प्रार्थना, जय जयजी अघरणा, परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंद येतीवर्या, जय जयजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु, सुखधाम निवास या सर्व साक्षी करुणालया, भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी, तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र, अष्टद्वीक पालाती समग्र तूच रूपे नटलासी, करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय, जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आदिमदाग्र कोठे नसे पाहता, असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा, वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातही नावरे, विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती, सहस्रमुखै निशिती शिनला ख्याती वर्णिता, दृढ ठेवला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे, आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना, कृपा समुद्री या मीना आश्रय द्यायचे सदैव, पापतापा आणि दैन्य सर्व जाओ निरसोन, यहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर याचे पावया पहिलं तीर, तमान तरणी साचार प्राप्त हो मजला ते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे, किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरोसन ज्ञानार्ग हृदयी प्रगटे पै, शांतिमनी सदा वसो वृत्ताभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी, भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवंत,
व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगीन यावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगममज लागी अशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणन उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील कैसे करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त चतुर्दश अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 15 श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जळता चारी पुरुषार्थ येते हाता पाप ताप दैन्य वार्ता तेते काही नवरेची सर्व कामना पुरवण अंतिराविती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी शीतोष्णाची भीती नसेची ज्याची चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीन स्थिती तयाची तो एके दिवशी दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात तो देखीला श्री समर्थ दिगंबर येती राज कंटकशय्या करोनी ते वेरे केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटोनी माथात ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करोनी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरदहस्त ठेवी तत्काळ मस्तकी तयांचे बसपाचे श्रीचरण मन जडले ते पासून राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध्य आनंदे मग बसप्पाची कांता ऐकोणी ऐशी वार्ता करीत असे आकांता म्हणे घर बुडाले बसप्पा येता गृहाशी दृष्टोत्तर बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जन अपवादान भीत नसे साड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाले असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भाणावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणे ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंग वस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पात्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्राम माझे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंग वस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रूंनी नयन वाहती त्यासी बोलत येतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत 15 अध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 16 श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाव नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरोणी मनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले त्यांनी काढिली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान
त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होता आब्रुसी बट्टा लागेला मुचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक, तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढेवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ त्यांसी शिव राम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी, अनेक मंत्र दिधले पंडिता राम म्हटले. गजानना शिवनाम दिधले, मारुती हरिभाऊ समटले. तिघे केले एक रूप, मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गा जवळ बोलाविले. तिघांशी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक: गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिधला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला भोसाळ. श्लोक: आकाशात पतितं तोयम यथा गच्छन्ति सागरम, सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छन्ति. संतोषले त्यांचे मन, मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन त्या ते. श्लोक: इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून, त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी, त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता त्यांची आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा, पायी वागवी भक्त सका दिदले नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चिंत, परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोळी समर्थे त्यासी दिधली, ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी, म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधोनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार, लोभ मोह अणु मात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकुणे ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करोनी ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची कांता, ती करी बहुत आकांता घेत उर बडवणी. विनविते जोडूनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार सोडूनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकुण्या स्वामी कुमारे, समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांच्या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी, तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले निवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण, ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगून. यासी पिशाच वादा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, त्यांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोण्या देव मामलेदार हसोनी देती उत्तर, त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामाठी पुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशिष्ट. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारानामे त्यांची कांता तेही त्रास देती.
स्वामी सुता परी त्यांच्या चित्तात दुःख खेद नसेची. प्रथमतः मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आली मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान. पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नानाचिती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीते त्याचे. स्वामी सुते तयाची लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी. पाहुणे स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथमतः स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथमतः स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. म्हणा माझी धरोनी कामना कोणी येताची दर्शना. त्याची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खुण सांगती. ऐकोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतले विन तो न सेवी उदकांना. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधुते मंदिरी प्रार्थनीय आणावे. पाहुणिया समर्थांची उल्हास सुताचे मानसी. धावणिया वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखाभरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमारंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असत आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया काणी. आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींची ऐसे न करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुखिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने. हे वर्तमान ऐकोने विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुताते सत्वरी मज सन्निध्य आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्यांचे पोटी रात्रंदिन सरत असे. मग सांगती समर्थ त्याचे घालोनी पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरोणी यथार्थ ठेवली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवान केली. आजार वाढायला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस. केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी परी गंधण लाविती. भोजनाते न उठती धरईवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केली मुंबापूर. ते समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकोनी करीती आकांता. तो दुःखत समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुत आपला भक्त असो न अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढोनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बोधदी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. भाविक भक्त परिसोत सप्तदश अध्याय गोड हा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोरपाखरांची अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पारेची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना.
असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान दादातायाचे अभिनाम, त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने त्यांसी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांची दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले, बाईसी 4 वेळा जेऊ घाल, यासी आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी न करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादाशी झाले आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्यभूत खर्चिले. श्रींच्या आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटीत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती, काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे, तो अज्ञान तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्त आहे कोण म्हणती, द्यावे पाठवून, बाळा आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविली के जे प्रति. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती, त्यांची मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेश ती, दिवस निशी गोसावी होनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादांची मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयाची आज्ञा केली, भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांची मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती, त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैशेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रकटला ज्ञान स्तविता, अज्ञान गेलेले याते. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे, जी समर्थ आपण हे काय करिता, दादाची आशिरी ठेविता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलले, तेसी जे बरे वाटेला आम्हासी तेची करू, या समयाशी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकला आपण मारून, इतकेची पुरे झाले. ऐकून ऐस्या वचनाला समर्थांची क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने एकांत करुनी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेशी. ते पाहुणी काकूबाईंची दुःख झाले अपार. समर्थांची हासू आले, अधिकचे कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझी हे करणी लोक अपवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिजप्रती बोलती, अहिक सुखे तुच्छ गमती, माते आज भासोनी. पुत्राच्या ऐकोन वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबावरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालवावी. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदश अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्यज्ञान. त्या ज्ञानी परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता पुढे वर्णू स्वामी चरित्र. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णात टाकी क्षेत्रे पवित्र ती देखिले त्यांनी समस्त. नाना योग अभ्यासी भोवत महासाधू देखिले. करावे हटयोग साधन, ऐसी इच्छा भोवत दिन. नाना स्थानी फिरून शोध करीती गुरुचा. जपितेपी संन्याशी असंख्य देखिले. ज्ञानतायांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धोरणी पोटी आले. नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला त्यांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृतीनं राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झाली काही वेळ. समाधी उतरवून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी वदंबुजावरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटीनं सामावे. उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती, केवळ परमेश्वर असं ती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला.
असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती, तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुण्या. पाहुणी नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले, त्या समयासी लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी. येसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभोनी, अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला म्हणे. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून येती तत्काळ जाणन, पाहावं लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हा पासोनी सिद्धी दिधली सोडून, येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यांचीही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार, होऊनी बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्यांचे चित्ता, दर्शना ते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खड्ग दिधले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर, त्याचे पाहुनी कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगबगी उठली स्वारी, सत्वर आले बाहेरी, तरवडावरचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणूनही न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास, झेंडा उभारीला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. मायापाश तोडूनी दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसता दृष्टीशी, मृत्यू समय पातला. पाहुणे विपरीत परिस्थिती, चरण धरले झडकरी, उभा राहिला काळ दुरी, नवल परी झाले. दीनवदन होनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करेती विनविनी, मरण माझे चुकावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो ऋषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले, तत्काळ ऋषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिता ती, बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणा करा, जय जय जी यतीवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरोनी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करुणिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणांवरती, तेव्हा समर्थ त्यात ते वदती, हास्यवदने करुणी. फकीरा ते देई खाणा, तेने पुरतील सर्व कामना, पक्वान्य करुणी नाना, यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले तया ते. फकीर तृप्त होनी जाती, उच्चिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण परी. त्या गृहस्थाचे मन शाशंक झाले ते तेव्हा, म्हणे येऊन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजन गोष्ट हे. आला म्हणी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची. इथे काय माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मेळावा या साधन त्याजवळी नसे परी. त्याशी देखोनी समर्थ म्हणती, हे उच्चिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्याशी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला, उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी, येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही, गृहस्थ पडला दृष्टीशी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिधला, द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा एकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु.
अध्याय 21 श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21 कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवा अवतारा आता ऐसे म्हणा माझे येता. जड देह त्या कोणी तत्वता गेले स्वस्थानी येती राज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोने एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय. अकलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जड मुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. तेथीची बाळपण गेले आता कोपरलीचे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यांचे स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलचरण कार्य सिद्ध्यर्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले. भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीची महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्याशी खल. तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यांसी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार. त्यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरील भक्ती जडली कोणे प्रकारी ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय. 13वा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझे निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपई. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर. जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुणी अंती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो वृत्ताभिमान तो नसो. सर्व विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचला जी ही प्रसिद्धीस आणिला. त्याची रक्षावे दयाळा कृपा घडा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काल घालोनी चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु.